महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्य जनतेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रचाराची प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे। महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गडकरी यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांना ही जबाबदारी देण्यात आल्याचे सांगितले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विविध समित्या तयार करण्यात आल्या असून 21 भाजप नेते या मोहिमेत सहभागी होणार आहेत। भाजपचा स्टार प्रचाराच्या यादीत भूपेंद्र यादव, अश्विन वैष्णव, देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांचा समावेश आहे। अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेची गंभीर स्थिती आहे। बोरटोला येथे 4 वर्गासाठी फक्त एकच शिक्षक आहे आणि 3च शाळा खोल्या आहेत। यातील एक खोली 1990 साली बांधलेली असून ती इमारत आता धोकादायक अवस्थेत आहे। पालक आणि ग्रामस्थांना प्रश्न पडला आहे की शासन कधी नवीन इमारत आणि पुरेशी शिक्षक व्यवस्था देणार। पंचायत समितीकडे वारंवार मागणी करूनही नवीन शाळा खोलीसाठी प्रयत्न अपुरे ठरत आहे। ग्रामीण भागातील गरीब मुलांना शिक्षणाच्या सुविधा कधी मिळतील याकडे सर्वांचे लक्ष आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या चुलत बहिणी सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध निवडणूक लढण्याची चूक मान्य केली आहे। त्यांनी कौटुंबिक वादामध्ये राजकारण न आणण्याचे महत्त्व सांगितले। गडचिरोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात त्यांनी मंत्री धर्मराव आत्राम यांच्या मुलीला वडिलांना पाठिंबा देण्याची सल्ला दिला। अजित पवारांनी असेही म्हटले की मुलांनी वडिलांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना समर्थन करावे, कारण अशा कृतींना समाजात मान्यता मिळते। बापांनी एक आधार दिला। सालेकसा तालुक्यातील धानोली ते बामणी या 5 किलोमीटर रस्त्यासाठी 8 ते 10 गावातील ग्रामस्थ गेल्या 40 वर्षापासून पाठपुरावा करत आहेत। रस्ता न बांधल्याने गावकऱ्यांनी धानोली येथे 3 दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे, परंतु शासन आणि प्रशासन अद्याप दखल घेतलेली नाही। गावकऱ्यांना 15 ते 20 किलोमीटरचा फेरा मारावा लागत असल्याने नाराज आहेत। अधिकारी आणि लोकप्रतिनिधी एकमेकावर दोष टाकत असून उपोषणामुळे प्रशासन लक्ष देणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे। यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील वनोजा देवी गावात महिलांनी अवैध देशी व विदेशी दारूचे दुकान पेटवले। वारंवार विनंती करूनही प्रशासनाने कारवाई न केल्याने संतप्त महिलांनी रविवारी सायंकाळी दुकानात शिरवून दारू व इतर साहित्य पेटवून दिले। या घटनेनंतर विक्रेता चंद्रकांत भोसले पळून गेला, परंतु पोलिसांनी त्याला आणि सहकारी उतेश चांदेकरला ताब्यात घेतले। त्यांच्यावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गोंदिया 9 सप्टेंबर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रभर फिरत आहे। 9 ऑगस्ट रोजी शिवनेरी किल्ल्यावरून सुरू झालेली ही यात्रा जयंत पाटील, सुप्रिया सुळे, डॉक्टर अनमोल कोल्हे, अनिल देशमुख, राजेश टोपे आणि रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली निघाली आहे। 35 विधानसभा मतदारसंघाचा प्रवास करत 2500
किलोमीटर पूर्ण केल्यानंतर ही यात्रा 10 सप्टेंबर रोजी तिरोडा व अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात दाखल होईल. महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्य नमस्कार, मी सुमित ठाकरे आपल्या सर्वांच्या माझ्या महाराष्ट्र न्यूजला स्वागत करतो. येत्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची लहर सुटणार आहे. तर याच पार्श्वभूमीवर आज आपण आमगाव आलेलो आहोत. तर आमगाव येथे आपण पाहू शकता की येत्या काही दिवसात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लागणार आहे. आमगाव आणि देवरी विधानसभा मतदारसंघात भाजप पक्ष अनेक इच्छुक कार्यकर्ता विधानसभाच्या रिंगणात उतरण्याची इच्छा दाखवत आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर आमगाव येथे भाजपचे इच्छुक उमेदवार अर्चना मडावी यांच्या बॅनरवर अबकी बार महिला आमदार असं या बॅनरवर लिहून असल्यास कारण सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे. मात्र अर्चना मडावी यांची लोकप्रियता या विधानसभेत किती आहे आणि पक्षश्रेष्ठी कुणाला आपला कल देतोय हे बघणं तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. तर या सुमित ठाकरे, आमगाव. नऊ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. मुख्यतः ग्रामीण भागात रस्ते बंद झाल्यामुळे लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.